हाय हॅलो नमस्कार. कसं असं इथं गुड मॉर्निंग आणि 2 दिवसाचा व्लॉग आहे, त्यामुळे नक्की पूर्ण व्लॉग बघा. तर मिस्टरांचा बड्डे होता, त्याच्या आदल्या दिवशी माझा बड्डे झाला. म्हणजे काल मिस्टरांचा होता 27 जुलै आणि 26 जुलैला माझा होता. सो त्यानिमित्त मिस्टरांना पुरणपोळी आवडते, सो पुरणपोळी केली बड्डे स्पेशल. आणि जो काही माझ्या बड्डेला केक आणला होता तो मी अर्धा तासच ठेवला आणि मिस्टरांना पण कट करायला सांगितला. त्यानंतर इथे काहीतरी 7-8 पुरणपोळ्या होतील असं मी सारण बनवलं आणि कणिक मळून घेतलं. तर इथे पुरणपोळ्या मी जरी स्पीड फास्ट दाखवल्या तरी पुरणपोळ्यांना मला बरोबर 25 मिनटं लागलीत. आता हात बसलाय सो लवकर होत आहेत. त्याच्या आधी मला जमत नव्हतं. त्याच्या आधी मी खूप वेळा माझं पीठ खराब झालं पण ट्राय इज द बेस्ट. प्रयत्न केल्यावर सगळं मिळतं, त्यामुळे मी म्हटलं ट्राय करणारच. आणि आता मला पुरणपोळी एकदम बेस्ट जमते. तर हल्ली पुरणपोळ्या काय म्हणतात बॅटर आलेलं पीठ याच्या पोळ्या तर भरपूर हल्ली झालं आहे. सो आता 15-20 दिवस काहीच करणार नाही मी चणा डाळचा प्रकार. त्यामुळे तेल लावून घेतलं आहे, तूप नव्हतं. सो तुम्ही पण तूप लावता ते लावू शकता. सो तूप नव्हतं म्हणून मी तेल केले, कारण सॉफ्ट राहतात. तर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील, व्हिडिओ आवडत असतील, शॉर्ट व्हिडिओ आवडत असतील, नक्की लाईक करा. आणि माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर कुठून पाहताय नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नवनवीन व्हिडिओ माझ्या जर तुम्हाला किचनमधील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हल्ली माझं लाईव्हला काय होते काय प्रॉब्लेम कळेना, बंद होते लाईव्ह चालू केलं की. सो काल आणि परवा दिवशी मी लाईव्हला आली नाही. लाईव्हला येते 1 मिनिटच्या आधीच लाईव्ह बंद होतं. सो काय कळेना. सो बघूया, 2-3 दिवस गॅप मारते. आज जरा बघणार, ओपन करून जर झालं तर लाईव्ह चालू करेन. तर तुम्ही बघू शकता सेकंड मी पुरणपोळी भाजलेली आहे. त्यानंतर अशा मी 7 म्हणजे पहिले मी थापून घेते, म्हणजे तो जो काही आतमध्ये सारण भरतो तो सगळीकडे स्प्रेड होऊन राहतो आणि व्यवस्थित पोळी लाटली जाते. डायरेक्ट जर तुम्ही लाटायला गेलात तर ते होऊ शकत नाही. तुम्ही जेव्हा असं थापून घेतात एका गोलावर, ते स्प्रेड झालेलं सारण आहे, त्यामुळे ते कानाकोपऱ्यात पोळीच्या जातं. आणि मग अलगद हाताने तुम्ही ते लाटू शकता. आणि अलगद हातानेच लाटली पाहिजे. जोरात जर लाटलं तर ते एकदम फुटेल सारण आणि तुमचं सगळंच खराब होईल. त्यामुळे मी काय आईकडे कधी पुरणपोळ्या करत नव्हती, त्यामुळे मला काही चपात्या येत नव्हत्या, पुरणपोळी येत नाहीत. पण सगळं लग्नानंतर मी मोबाईलवर बघूनच सगळं शिकली, मला कोणी शिकवलं नाही. सो आपण जेव्हा संसारात अडकतो तेव्हा आपल्याला सगळं येतं, कारण आपल्याला जबाबदारी असते आणि आपल्याला हे आलं पाहिजे. आपल्या मुलांना, आपल्या नवऱ्याला, फॅमिलीला हे मिळालं पाहिजे. त्यासाठी आपण झटतो. त्यासाठीच मी प्रयत्न केला आहे. तर आईकडे असताना मी कधी जेवण केलं नाही आहे. फक्त कॉलेज, काम आणि आपला अभ्यास एवढंच होतं. त्यामुळे मला जेवण काही येत नव्हतं. पहिलं चुकायचं जेवण, पण आता माझ्या जेवणात कोणी हात धरू शकत नाही. फक्त मला काय जमत नाही सांगते थांबा. पुरणपोळी तर जमते मला, तूप पण जमतं आहे. तर बघा बड्डे झाला आणि मुलाला डान्स करायची इच्छा होती, तर मिस्टरने तो डान्स करतायत. त्यांची मजा पाहून वाटतं की बाळाबरोबर पण बाबा लहान झाला आहे. तर आपण पण आपलं लहानपण एन्जॉय करा मुलांबरोबर. मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा ती आपापल्या आयुष्यात आपल्या विश्वात रमतील आणि तेव्हा आपल्याला वेळ असेल, पण आपल्याला वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नसेल. सो आपली जेव्हा मुलं आपल्याला सांगतात बाबा हे कर, बाबा ते कर, तेव्हा त्यांना थोडासा वेळ द्या. आपण दमून आलं पण मुलांचं जे काही हसणं खुदणं आहे ते बघून आपण पण आपलं सगळं कष्ट टेन्शन विसरतो. तर बाळाला आपला एवढाच वेळ द्या. आणि मुलगी अभ्यास करत होती, सो तिला काही यायला मिळालं नाही. सो दोघंच डान्स करत होते. आणि 2 छोटी बाळं घालत असल्यामुळे मज्जा असते. धिंगाणा असतो चालू दिवसभर. झोपली की 2 तास जरा आराम असतो. तर तो धिंगाणा आणि हे सगळं कवर केल्यानंतर आम्ही जेवणाची तयारी केली. जेवलं तर कोणीच नाही रात्री, कारण मिस्टरांचा बड्डे एका मित्राकडे सेलिब्रेट झाला आहे. तिथे दोन्ही मुलं गेली होती, तोपर्यंत मी पुरणपोळ्या रेडी केल्या. आणि ते दोघं आल्यानंतर त्या मुलांनी काही जेवण केलं नाही, पुरणपोळ्याच खाल्ल्या. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग कनेक्ट करते. तर मुलीचा सकाळचा टिफिन आहे कांदा टोमॅटोची भाजी आणि भाकरी. तर तुम्हाला माझं ब्लॉग कसा वाटला असेल नक्की सांगा कमेंट करून. आणि कुठून बघताय ते पण सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि असंच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला